नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावामध्ये शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधित STBT बियाण्याची लागवड करण्याचं हे सविनय कायदेभंगाचं आंदोलन आम्ही केलेले आहे. मुळात STBTचा आग्रह कशासाठी, तर STBTचं हे बियाणं हे तणनाशक रोधक असतं. आजकाल आपल्याला खुरपणी करण्यासाठी मजूर मिळत नाही, खर्च खूप होतो आणि वेळेत जर खुरपणी झाली नाही तर पिकाचं नुकसान होतं, उत्पादन कमी होतं. तर शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळावं, त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि जमिनीचा पोत सुधारावा, याच्यासाठी STBT बियाण्याची लागवड आम्ही करीत आहोत. सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहावं, याच्यावरती असलेली बंदी हटवावी आणि भारतामध्ये GMच्या सर्व पिकांना परवानगी द्यावी, हा आमचा आग्रह आहे. याच्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ आज महाराष्ट्रभर सुरू आहे. साहेब या लवकर या मंडळी, लवकर साहेब साहेब हो साहेब. आता या पुढे या. शेतकरी संघटनेचा, शेतकरी महिला आघाडीचा, शेतकरी युवा आघाडीचा, स्वतंत्र भारत पक्षाचा जिंदाबाद जिंदाबाद. STBT आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य कोण म्हणतो देत नाही. तंत्रज्ञान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. जिंदाबाद जिंदाबाद. देवणी तालुक्यातील बोंबळी या गावी अर्जुन कावळे यांच्या शेतात आज आम्ही STBT बियाण्याची लागवड केलेली आहे. परवा कृषी राज्यमंत्री जे आहेत आशिष जयस्वाल यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रात STBT बियाणं तयार होत नाही आणि जिथं जिथं तयार होतं त्यांच्यावर आम्ही केंद्राला सांगून कारवाई करणार आहे. माझं आशिष जयस्वालांना हेच म्हणणं आहे, तुम्ही कारवाई करत राहा, आम्ही आंदोलन करत राहू जोपर्यंत आम्हाला शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होणारं GM टेक्नॉलॉजीनी तयार केलेलं बियाण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. तोपर्यंत शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, महिला आघाडी हे तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन कायम ठेवल. आणि आशिष जयस्वालांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधात नका करू, तुम्ही पंतप्रधानांच्या विरोधात करा. आणि आम्हाला जे बियाणं मिळतं ते गुजरातमधून मिळतं. गुजरात सरकारचं परत एकदा अभिनंदन की ते GM तंत्रज्ञानाचं बी सगळ्यांना उपलब्ध करून देतात. धन्यवाद. आज लातूर जिल्ह्यातील बोंबळी खुर्द देवणी तालुक्यातील बोंबळी या गावी STBT तंत्रज्ञानानं युक्त असलेलं हे कापसाचं वाण आम्ही अर्जुन कावळे यांच्या शेतामध्ये लागवड केलेलं आहे. या बियाण्याला सरकारनं रीतसर परवानगी द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करत आहोत. कारण STBTची लागवड तर महाराष्ट्रात लाखो हेक्टरवर झालेली आहे, परंतु त्या बियाणामध्ये फसवणूक झाली तर शेतकऱ्यांना दाद मागता यावी, यासाठी हे तंत्रज्ञान आम्ही खुलं करून मागत आहोत. अन्यथा चोर मार्गानं अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात लागवड या ठिकाणी चालूच आहे आणि हे लागवडीचा कार्यक्रम शेतकरी संघटना मोठ्या ताकदीनं संबंध महाराष्ट्रभर या ठिकाणी करणार आहे. कारण जे जे तंत्रज्ञान आमच्या हिताचं आहे ते तंत्रज्ञान आम्हाला उपलब्ध झालं पाहिजे आणि ते तंत्रज्ञान सरकार देत नसेल तर आम्ही आमच्या
गनिमी काव्यानं ते तंत्रज्ञान उपलब्ध करू आणि सरकारच्या नाकावर टिचून त्या तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या बियाणाची लागवड यापुढे आम्ही करत राहू, हा इशारा या ठिकाणी सरकारला देतो.